आणि या छान वरण भाताबरोबर पापड जर नसेल तो क्या बात आहे. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. कसं आहे, आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण तयार होतं. भाज्यांचे प्रकार वेगवेगळे असतात, जरी भाजी सारखी असली, वरणाचे प्रकार वेगवेगळे असतात. तसंच ब्राह्मणी पद्धतीची आमटी हा जो प्रकार आहे, हा बऱ्याच लोकांना आवडतो. वेगळ्या पद्धतीची असते, पातळ असते. पण ती तर मी म्हणतो अजून जास्त जर पातळ की सूप म्हणून प्यायलासुद्धा खूप मजेशीर लागते. पण गरम भात आणि आमटी असेल, ती कोकम घातलेली, तर मजा येते. चला करूयात ब्राह्मणी पद्धतीची आमटी. तुरीची डाळ भिजवून ठेवली आहे आणि पुन्हा एकदा धुवून घ्यायची. काय काय होतं की तुरीची डाळ ती तुम्ही अगदी बेसिक गावरानी तुरीची डाळ घेतली तर असं पिवळं पाणी तुम्हाला दिसणार नाही. गंमत काय होती की डाळ चांगली दिसण्याच्या चक्करमध्ये ती जेव्हा पॉलिश करतात तेव्हा काही त्याच्यामध्ये मिसळतात. तर ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे. 2 पाण्याने छान डाळ स्वच्छ धुवायची आहे. डाळ स्वच्छ धुणे ही खूप महत्त्वाची टीप आहे. एवढं पिवळं पाणी तुम्हाला ओरिजिनल जी डाळ असते त्याच्यामध्ये कधीच दिसणार नाही. आणि मी ही डाळ मुद्दाम तुमच्यासमोर धुतली की काय आपण काळजी घ्यायला पाहिजे. कारण प्रत्येक ठिकाणी अगदी गावरानी आपल्याकडे शेतकऱ्याकडून आलेला माल मिळत नाही. पॉलिश केलेली चकाचक दिसलेली डाळ आपण घेतो आणि मग असं होतं. 2 वेळा छान पाण्याने धुवून घ्या. स्वच्छ पाणी आल्यावर आपण डाळ शिजत ठेवू. आणि शिजवताना सुद्धा मी पितळेचं भांडं वापरतो आहे की पितळेच्या भांड्यात डाळ अशी शिजवली तर छान शिजते इन्स्टेड ऑफ कुकर. थोडी हळद घालूयात. आता कित्येकांच्या मनात प्रश्न येईल की बाबा आता छान कुकर सगळे असतात, कुकरमध्ये वरण भात शिजवतो. ठीक आहे, ती आपली सोय आहे. पण जेव्हा पूर्वी असंच पितळेच्या, तांब्याच्या भांड्यांमध्ये डाळी शिजवायचे. डाळ शिजवण्याचं एक वेगळं भांडं असायचं. आणि कसं असायचं घर कसं की पहिलं एक पडवी, त्याच्यानंतर ज्याला तुम्ही बैठक म्हणता, आता ड्रॉइंग रूम म्हणतो ते, मधली खोली, नंतर सगळ्यात शेवटी किचन. आणि सगळ्यांचे दरवाजे एका लाईनीत असायचे. किचनमध्ये स्वयंपाक करणारी जी बाई असायची तिला बाहेर कोण आलेलं आहे ते लक्षात यायचं, दिसायचं किंवा आवाज यायचा. आणि जेव्हा चुलीवर ती डाळ शिजवायची तर त्याचा सुवास जो आहे तो घरभर पसरायचा. तांदूळ असेल छान सुवासिक किंवा डाळ असेल किंवा एखादी फोडणी गेली, एखादी भाजी केली तर त्याचा सुवास सगळ्या घरभर पसरत तो बाहेरपर्यंत यायचा. की ओसीवर बसलेले किंवा पडवीमध्ये बसलेली जी मंडळी आहेत त्यांना सुगावं लागायचं, आज कशी भाजी आहे. आणि हेच काम म्हणजे जे सूप काम करतं, आपण म्हणतो सूप घ्यायचं जेवणाच्या आधी ज्याने भूक लागते, तर हे भूक वाढवण्याचं काम हा सुवास करायचा. आता ते दिवस गेले. कुकरची शिट्टी ऐकली की समजतं हां 7-8 मिनिटांनी वरण भात तयार होईल. ही डाळ जी आहे ही अशी छान लोण्यासारखी मऊ शिजली पाहिजे. क्या बात आहे. आता जे काय याचं आमटी आपण बनवू ती एक नंबर होईल. रवी निशाण घोटून घेऊया. डाळ जेव्हा आपण घोटतो ना तर आधी पाणी न टाकता घोटायची आणि नंतर मग जेवढं पाणी पाहिजे तेवढं घालायचं. होतं काय की पाणी टाकून घोटलं की डाळ मोडत नाही. आणि फोडणीसाठी अगदी 2-3 चमचे तेल, मोहरी, आणि मोहरी फुटल्यावर हिरवी मिरची, थोडासा हिंग, थोडी हळद, मिरची पावडर थोडी कमी कारण हिरवी मिरची आपण घातलेली आहे, पाणी, शिजवलेलं वरण, आणि थोडासा हा गरम मसाला एवढाच घातलेला. कढीपत्ता आपल्याला नंतर घालायचा. त्याचा स्वाद जो असतो तो खूप छान लागतो. कोकम, आमसूल, चवीनुसार गूळ आणि चवीनुसार मीठ. क्या बात आहे. आता आणा बरं छान आमटी झाल्यानंतर गरमागरम भात. आता आमटीला छान उकळी येऊ द्या. एवढंच पातळ असतं आहे, याच्यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही. आत्ता ना हे करताना आमचा DOP परीक्षित तो जरी कॅमेऱ्याच्या मागे असला तरी त्याचं मन मात्र या रेसिपीमध्ये असतं. आणि म्हणूनच तो इथे किती जरी आमचे वाद झाले तरी असतो इथे. आणि आमचंही त्याच्याशिवाय होत नाही, त्याचंही आमच्याशिवाय होत नाही.
मजा येते या सगळ्या वादावादीत. पण एकूण काय त्याचा परिणाम म्हणजे काम छान होतं. तर त्याचा आत्ता प्रश्न होता, की "सर तुम्ही पहिले कढीपत्ता फोडणीत घालायचे, आता वरून घालता." तर त्याला तेच म्हटलं, की अनुभव हा कालांतराने येतो, रेसिपीज करता करता येतो. असं लक्षात आलं, की कढीपत्ता फोडणीत घातला तर त्याचा स्वाद बदलतो. असा वरून घातला तर त्याचा स्वाद जास्त छान लागतो, तोंडाला पाणी सुटतं. आणि या छान वरण भाताबरोबर पापड जर नसेल, तो क्या बात है! क्या बात है! हसणं दुसऱ्या कारणासाठी, पण हसलो याच्यासाठी, की इतका सुंदर याचा सुवास येतोय आणि जेवण चढणं ज्याला म्हणतात ना, ते हा प्रकार असावा असं मला वाटतं. कारण आमटी भात असा खाण्यात मजा नाही आहे. आमटी भात कसा खाण्यात मजा आहे, ताटामध्ये किंवा पत्रावळीमध्ये भात घ्यायचा, त्याच्यात आमटी घालायची, ती आमची सगळी पसरते आणि मग हाताने याचा वापर करत खायची. पण एनिवे मी ही याच्यात घेतली आहे. मी फक्त याची चव पाहणार आणि नंतर पत्रावळीवर याची मजा घेणार. बढिया. मस्त मजा. कुठलाही मसाला नाही, काहीच नाही. उत्तम उदाहरण ब्राह्मणी पद्धतीची आमटी. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कराल ना?